नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. इस्रायल 14 मे 1948ला स्वतंत्र झालेला एक लहानसा देश. कोणत्या ना कोणत्या कारणाने इस्रायल हे नाव नेहमीच चर्चेत असतं आणि उत्सुकताही निर्माण करत असतं. इस्रायलची प्रगती, शिस्त आणि मुख्य म्हणजे गुप्तचर संघटना मोसाद याविषयी सर्वांना जाणून घ्यायची इच्छा असते. परममित्र प्रकाशनाने 2012 मध्ये प्रकाशित केलेल्या इस्रायलची मोसाद या पंकज कालूवाला लिखित पुस्तकाच्या आजपर्यंत अनेक आवृत्त्या निघाल्या आणि निघत आहेत ते वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळेच. एखाद्या पाठ्यपुस्तकासारखी विषय सोपा करण्याची हातोटी आणि थरारक रंजकता आपल्याला ह्या पुस्तकात आढळते. पंकज कालूवाला यांची राजकीय बदल, विविध देशांची गुप्तहेर खाती, युद्ध, विज्ञान अशा विषयांवरची इतर अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आज आपण ऐकणार आहोत ते इस्रायलची मोसाद या ग्रंथातील इस्रायलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. बऱ्याच काळापासून ज्यू समाज कायम चर्चेत राहत आलाय. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीत त्यांच्या मोठ्या प्रमाणावरील हत्याकांडानंतर त्यांची चर्चा जगभर होऊ लागली. या चर्चेला अर्थातच करुणा आणि उपहास दोहोंचीही जोड होती. दुसऱ्या महायुद्धानंतर केवळ ज्यू समाजाच्या हक्काच्या अशा इस्रायल देशाची स्थापना झाली आणि त्यानंतरही गेल्या 60हून अधिक वर्ष हा ज्यू समाज कायम चर्चेत राहिलाय. पण ह्या चर्चेत कारुण्य किंवा उपहास नाही, ज्यूंना हिणवायचा सूरही नाही. उलट आहे तो आदरयुक्त दबदबा. इस्रायलचा आणि पर्यायाने ज्यूंच्या विजिगीषू वृत्तीचा, स्वातंत्र्य प्रेमाचा, त्यांच्या बलिदानी वृत्तीचा, शौर्याचा दबदबा. अष्टदिशांना पसरलेल्या शक्तिशाली शत्रू अरब राष्ट्रांच्या गराड्यातही इस्रायल छाती ठोकत उभं आहे, हेही मोठं आश्चर्यच आहे. इस्रायलला हे शक्य आहे कारण त्यांच्यापाशी मोसाद सारखी प्रभावी गुप्तचर यंत्रणा आहे. इस्रायलच्या स्वातंत्र्याला जशी मोसाद बऱ्याच अंशी जबाबदार आहे, तशीच ज्यूंची इतिहासातून बोधपाठ घेण्याची, इतिहासातून शिकण्याची वृत्तीही कारणीभूत आहे. आत्ता आपण पाहणार आहोत तो ज्यूंचा इतिहास. येथे आधी जरी ज्यू शब्द वापरला असला तरी तो योग्य शब्द नाही. योग्य शब्द आहे यहुदी. यहुद्यांचा इतिहास हिंदूंप्रमाणेच खूपच प्राचीन आहे. तो सर्वसाधारणपणे त्यांचे परमपितामह अब्राहम पासून सुरू होतो असं मानलं जातं. अब्राहमच्या आधीपासून अरब स्थानातल्या ऊर नावाच्या वाळवंटी प्रदेशात विविध गटातटात विभागल्या गेलेल्या भटक्या टोळ्या राहत होत्या. त्या सर्वांना एकत्र करून कनान नावाच्या समृद्ध प्रदेशात जाण्याचा ईश्वरी संकेत अब्राहमला मिळाला. लवकरच अब्राहम, त्याचं कुटुंब आणि बरोबर येणारे टोळीवाले सर्वजण कनान येथे पोचले. कनानच्या पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेला अरेबियाचं वाळवंट, दक्षिणेला इजिप्त आणि उत्तरेला मेसोपोटेमिया होता. हा प्राचीन कनानचा प्रदेश म्हणजेच सध्याचा इस्रायलचा प्रदेश मानला जातो. अब्राहम आपल्या साथीदारांना घेऊन कनान येथे आल्याची घटना इसवी सन पूर्व 19व्या किंवा 20व्या शतकात घडल्याचं मानलं जातं. अब्राहम, इसाक आणि नंतर जेकबच्या नेतृत्वाखाली या लोकांनी कनानमध्ये चांगलंच बस्तान बसवलं. तिथे ते गुरेपालनाबरोबरच आजूबाजूच्या प्रदेशातल्या लोकांशी व्यापारही करू लागले. अब्राहमचा हा नातू जेकब पुढे इस्रायल या नावाने ओळखला जाऊ लागला. या जेकब किंवा इस्रायललाच 12 मुलं झाली. या 12 मुलांचे वंशजच मग निरनिराळ्या 12 जमातीत विभागले गेले. त्या जमातींची नावं 12 मुलांच्या नावावरनच बेंजामिन, रुबेन, एशर, जुडा अशी पडली होती. जगभरातले सगळे यहुदी अशा वेगवेगळ्या जमातीत विभागले गेले असले तरी त्यांना इस्रायलचे वंशज ह्या अर्थाने इस्रायली असं म्हटलं जातं. इसवी सन पूर्व 15व्या अथवा 16व्या शतकात कनानच्या प्रदेशात दुष्काळ पडला. त्यावर उपाय म्हणून सर्वच यहुदी जमातींनी तिथून स्थलांतर केलं. कनानमधून नाईलच्या त्रिभुज प्रदेशात पूर्वेला असलेल्या गोशेन या प्रदेशात येऊन ते वसले.
हा प्रदेश इजिप्तच्या सम्राटाच्या अखत्यारीत होता. सम्राटांनी ह्या यहुद्यांना माणुसकीने वागवलं. परिणामी यहुदी लवकरच समृद्ध आणि श्रीमंत झाले. पण नंतरच्या राजवटी यहुद्यांच्या प्रती तितक्या सहिष्णू राहिल्या नाहीत. परिणाम व्हायचा तोच झाला, यहुद्यांच्या गुलामीचा काळ सुरू झाला. त्यांनी ह्या गुलामगिरीत जवळपास 400 वर्ष काढली. शेवटी ह्या गुलामगिरीला कंटाळलेल्या यहुद्यांनी इजिप्तच्या सम्राटाविरुद्ध बंड केलं. ईश्वराच्या आदेशाप्रमाणे मोझेसला या सर्व यहुद्यांना घेऊन इस्रायलच्या पवित्र भूमीत यायचं होतं. मोझेस आपल्या लोकांना घेऊन आग्नेयेच्या दिशेने निघाला. लाल समुद्राला ओलांडून पहिल्या तीरावर पोचला. लाल समुद्राच्या पूर्व तीरावर साईनाई वसलं होतं. याच पर्वताच्या माथ्यावर ईश्वराने मोझेसला त्याच्या 10 आज्ञा दगडावर कोरून दिल्याचं सांगितलं जातं. ईश्वराच्या ह्याच 10 आज्ञांचा आधार घेत मोझेसनी सर्व यहुद्यांना एकसंध केलं आणि कनानच्या दिशेने मार्गक्रमणा सुरू केली. त्यातही काही वर्ष निघून गेली. शेवटी हा सगळा जथ्था कनानजवळ पोचला. मोझेसचं नेतृत्व आणि ईश्वराच्या 10 आज्ञा तसंच इतक्या वर्षात सतत संकटांशी करावा लागलेला सामना यामुळे यहुद्यांना एकतेचं महत्त्व चांगलंच समजलं होतं. परदेशात भोगाव्या लागलेल्या गुलामगिरीमुळे स्वातंत्र्य आणि स्वतःच्या हक्काच्या भूमीचं महत्त्वही त्यांच्या मनात ठसलं होतं. त्यामुळे मोझेसच्या नंतरच्या जोशवाचं काम काही प्रमाणात हलकं झालं हे खरं असलं तरी जोशवाकडेही नेतृत्व गुण आणि सैनिकी प्रतिभा होती. कनानची आपली पुण्यभू ताब्यात घेण्यासाठी त्यांना तिथे बसलेल्या टोळ्यांशी लढावं लागलं. या लढायातून कनानचा बराचसा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला, तरी किनारपट्टीचा तसंच पहाडी प्रदेश मात्र त्यांना जिंकता आला नाही. पुढील 200 वर्षाच्या कालखंडात यहुद्यांनी कनानचा बराचसा भूभाग आपल्या अधिकाराखाली आणला होता. मधल्या काळातल्या काही मोठ्या लढाया वगळता हा नंतरचा काळ तसा शांततेचा गेला. त्यांना त्यांच्या हक्काची जमीनही मिळाली होती. त्यामुळे यहुद्यांनी आपलं भटकेपण सोडून ते शेती आणि कलेकडे वळले. मात्र याच काळात त्यांच्यातला जाती जमातीवाद पुन्हा उफाळून वर यायला लागला. ते पुन्हा निरनिराळ्या जमातींमध्ये विभागले जाऊ लागले. त्यांना एकत्र बांधून ठेवणारी मध्यवर्ती सत्ता नसण्याचा हा परिणाम होता. बाहेरून पुन्हा आक्रमण झालं तर गटातटात विभागल्या गेलेल्या यहुद्यांचं स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता होती. आणि हा धोका फिलिस्तीनी लोकांच्या रूपाने निर्माण झाला होता. हे फिलिस्तीनी लोक एजियन समुद्रातील क्रीट या बेटावरनं येऊन आता जिथे गाझा आहे तिथे येऊन उतरले. हे लोक लढाऊ बाण्याचे होते आणि त्यांचा संघर्ष कनानमध्ये वसलेल्या यहुद्यांशी होऊ लागला. ह्या फिलिस्तीनी लोकांनी जिंकलेला प्रदेश नंतरच्या काळात पॅलेस्टाईन म्हणून ओळखला जाऊ लागला. असं असलं तरी फिलिस्तीनी लोकांना यहुद्यांवर पूर्ण वर्चस्व कधीच मिळवता आलं नाही. कारण किंग साऊल, डेव्हिड आणि नंतर किंग सॉलोमनच्या रूपाने त्यांना कणखर तसंच केंद्रीय नेतृत्व मिळत गेलं. मात्र नंतरच्या काळात तेही कठीण होत गेलं. इसवी सन पूर्व 740 ते 722 या काळात कनान आणि पॅलेस्टाईनही असिरियनांनी जिंकून घेतलं. त्यानंतर यहुद्यांची खऱ्या अर्थाने ससे होलपट सुरू झाली. यानंतरच्या काळात यहुदी प्रजेला ह्या भागात कधीही वर्चस्व मिळवता आलं नाही. असिरियनानंतर तिथे बॉबिलोनियन, पर्शियन, रोम, बायझंटाईन आणि नंतर मुस्लिम अरबांचं वर्चस्व राहिलं. मुस्लिम अरबांनी जेव्हा जुलमी धर्मांतर सुरू केलं तेव्हा आपला यहुदी धर्मच प्रिय असलेले अनेक लोक हा प्रदेश सोडून जाऊ लागले आणि ह्या प्रक्रियेत ते जगभर पसरले. फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, पोलंड अशा देशांचा मुख्यत्वे त्यांनी आश्रय घेतला. पण इतरही अनेक देशात म्हणजे जवळपास 148 देशात कमी अधिक प्रमाणात हे यहुदी पसरले. या 148 देशांमध्ये भारताचाही समावेश होतो. यहुद्यांचा एक गट समुद्रमार्गे बाहेर पडला आणि भारतातल्या केरळच्या किनाऱ्यावर उतरला. ह्या समूहाच्या पुढल्या कित्येक पिढ्या मग भारतातच वाढल्या. इथे नोंदवण्याजोगी एक बाब म्हणजे ज्या जातीभेदाबाबत पाश्चात्य टीकाकार भारतीय समाजावर, भारतीय संस्कृतीवर
सतत टीका करत असतात, त्या भारतीय संस्कृतीनेच त्यांना उदार आश्रय दिला. त्यांना स्वतःपासून वेगळंही ठेवलं नाही आणि त्यांच्या धार्मिक रीतिरिवाजात, राहणीमानात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. भारताव्यतिरिक्त ज्या ज्या देशांमधून यहुदी वसले, त्या त्या देशांमध्ये तिथल्या समाजाच्या द्वेषाला आणि छळाला त्यांना सामोरं जावं लागलं. युरोपात त्या काळी ख्रिश्चन धर्म प्रामुख्याने होता आणि एका यहुद्याच्या दगाबाजीमुळे येशूला सुळावर चढावं लागलं, याचा राग बहुसंख्य ख्रिश्चनांच्या मनात खदखदत होता. यहुदी कुठेही गेले तरी आपले धार्मिक रीतिरिवाज, जेवण्या खाण्याची पद्धत, राहणीमान यांना घट्ट चिकटून राहिले आणि असं करता यावं म्हणून त्यांनी नेहमीच आपली वस्ती मुख्य वस्तीपासून दूर केली. मग युरोप देशातल्या राजसत्तांनीही ख्रिस्ती धर्मगुरू पोप पॉल यांनी जारी केलेल्या आदेशानुसार यहुद्यांच्या वस्तीभोवती भिंती आणि काटेरी कुंपणं उभारली. या भिंती अडल्या यहुदी वस्तीला घेटो असं म्हटलं जाऊ लागलं. स्पेनची धर्मांधराणी इसाबेला हिने तर त्याच्याही पुढचं पाऊल उचललं. तिने यहुद्यांना आपल्या देशातून सरळ सरळ हकलून लावण्याचा आदेश जारी केला. कशाचीही तमा न बाळगता यहुद्यांना स्पेनमधून बाहेर काढण्यात आलं. इतर देशातून त्यांना अशा प्रकारे हकलण्यात आलं नसलं तरी तिथे त्यांना गुरापेक्षाही वाईट वागणूक मिळत होती, हेही खरंय. अशा परिस्थितीत यहुदी समाजाची सर्वांगीण प्रगती होणं शक्यच नव्हतं. शेकडो वर्ष अशा दुःखदायक परिस्थितीत व्यतीत केल्यावर कोणत्याही देशात आपल्याला भवितव्य नाही याची जाणीव त्यांना प्रकर्षाने व्हायला लागली आणि ह्याच जाणीवेतून त्यांना इस्रायलच्या पवित्र भूमीची ओढ लागली. अरबांच्या धर्मवेडाला कंटाळून अनेकांनी कनानमधून स्थलांतर केलेलं असलं तरी अनेक यहुदी कुटुंब आपला धर्म जपत तिथेच राहिले होते. ही कुटुंब आणि त्यांचे वंशज हे यहुदी समाजात पवित्र मानले जात. ह्या कुटुंबांशिवाय आपल्याला मृत्यू इस्रायलच्या पवित्र भूमीत यावा अशी इच्छा धरणारे वयोवृद्ध यहुदीही तिथे येत असत. त्यांची संख्या अर्थातच कमी होती. इसवी सन 1516 पासून जवळजवळ पुढची 4 शतकं हा सर्व प्रदेश तुर्कांच्या ताब्यात होता. ह्या काळात त्या प्रदेशात जवळपास 2000 यहुदी कुटुंब होती. ही कुटुंब जेरुसलेम, नाबुलूस, हेब्रॉन, गाझा, साफेद आणि गॅलिलीच्या खेड्यांमधून विखुरली होती. पण 1566 नंतर इस्रायलच्या पवित्र भूमीकडे येणाऱ्या यहुद्यांचा ओघ हळूहळू वाढू लागला आणि लवकरच त्यांची संख्या 10,000 पोहोचली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपातलं आणि विशेषतः पश्चिम युरोपातलं वातावरण निवळू लागलं. यहुदी आपल्या घेटोमधून बाहेर पडून व्यवसाय आणि इतर उद्योग करू लागले. त्यातून त्यांची प्रगती झाली. त्यांची ही सधनता मग इतरांच्या डोळ्यात खुपू लागली आणि त्यातून पुन्हा युरोपात यहुदी विरोधाचं वारं जोरात वाहू लागलं. रशियातला झार अलेक्झांडर दुसरा यांनी यहुद्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं, निरनिराळे व्यवसाय करण्याची सूट दिली आणि शिक्षण संस्थांची दारं त्यांनी खुली केली. यातूनच बुद्धिवंतांची एक फळी निर्माण होण्यास मदत झाली. पण यहुद्यांच्या दुर्दैवाने ही स्थिती जास्त काळ टिकली नाही. 1881 साली झार अलेक्झांडर दुसऱ्याची हत्या करण्यात आली आणि पुन्हा यहुदी विरोधी वातावरण निर्माण होऊ लागलं. युरोप आणि रशियातल्या ह्या विरोधी वातावरणाचा परिणाम अपरिहार्य होता. 1880 मध्ये त्यावेळेपर्यंत पॅलेस्टाईन या नावाने विख्यात झालेल्या प्रदेशात सर्वसाधारणपणे 25,000 यहुद्यांची वस्ती होती. पण त्यानंतर युरोपातनं यहुद्यांचं स्थलांतर सुरू झालं. ह्या लाटेला फर्स्ट आलिया असं म्हटलं जातं. दुसरी लाट 1904 मध्ये सुरू झाली. ती 1914 पर्यंत जोरात होती. ह्या काळात पॅलेस्टाईनमधली यहुद्यांची संख्या वाढून 85,000 पोहोचली. या लाटेमागे अनेकविध कारणं होती. त्यातलं एक कारण धार्मिक होतं, आपल्या धर्मबांधवांना भेटणं, धर्माचा अभ्यास आणि पालन करणं. अजून एक कारण होतं ते रशियातून पळालेल्या यहुद्यांनी तिथे चालवल्या जाणाऱ्या पोग्रोम या वंशसंहाराच्या कार्यक्रमापासून स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ते पळाले होते. काही पूर्व युरोपातल्या गरीब आणि निम्न राहणीमानाला कंटाळून निघाले होते.
पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या यहुद्यात झिओनिझमनी प्रेरित होऊन आलेल्या यहुद्यांची संख्याही मोठी होती. सर्वत्र होणाऱ्या यहुदी विरोधाला आणि तिरस्काराला यहुद्यांचं स्वतःचं आणि वेगळं राष्ट्र असणं हेच खरं उत्तर आहे, ही झिओनिझमची मध्यवर्ती विचारधारा होती. युरोपीय समाजाच्या निरनिराळ्या आंतरप्रवाहांशी येणारा संपर्क आणि शिक्षणाच्या व्यापक प्रसारामुळे, विचारांच्या कक्षा रुंदावल्यामुळे यहुदी समाजाच्या विषम परिस्थितीचं भान यहुद्यांना चांगलंच आलं आणि त्यातून स्वतःचं स्वतंत्र राष्ट्र असल्याशिवाय प्रगती शक्य नाही या विचारांना बळ मिळालं. यहुदी लेखकही आपल्या लेखनातून या विचारांचाच पाठपुरावा करू लागले होते. वैचारिक आणि संघटनात्मक कामांचा पाया असा जरी घातला जात असेल तरी हे प्रयत्न तोकडे पडत होते यात संशयच नाही. प्रयत्न चांगले असले तरी त्याला सक्षम असं नेतृत्व नव्हतं. मग हे नेतृत्व मिळालं थिओडोर हर्झलच्या रूपाने. पॅलेस्टाईनमध्ये यहुद्यांना आपली हक्काची जमीन मिळावी म्हणून थिओडोर हर्झल यांनी दौऱ्यांना आणि जागतिक नेत्यांच्या भेटीगाठींना प्रारंभ केला. आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी ते अनेकांना भेटले. मग ते व्हॅटिकनचे प्रमुख धर्मगुरू असतील, जर्मन सम्राट कैझर विल्यम असेल, इतरही अनेक युरोपियन राज्यकर्ते असतील. त्यांनी तुर्कस्थानचा सुलतान अब्दुल हमीद दुसरा ह्याची देखील भेट घेतली. ह्या भेटीत त्यांनी पॅलेस्टाईनचा काही भाग यहुदी राज्यासाठी देण्याची विनंती केली. अर्थातच ही विनंती तुर्की सुलतान मान्य करणं शक्यच नव्हतं. तेव्हा ही जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव हर्झल यांनी त्याच्या पुढे ठेवला. सुलतानांनी तोही फेटाळून लावला. परंतु हर्झल यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. यहुदी प्रजेसाठी हक्काची जमीन मिळवण्याचे शक्य ते सर्व पण असफल प्रयत्न करता करताच ते 1904 साली अनंतात विलीन झाले. त्यानंतर वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशननी ह्या कामाचा पाठपुरावा सतत चालू ठेवला. दरम्यान पहिलं महायुद्ध सुरू झालं. आतापर्यंत पॅलेस्टाईनच्या मागणीवर नमतं न घेणाऱ्या तुर्कांचा इंग्रजांकडून पराभव झाला आणि 1917 मध्ये 400 वर्ष तुर्कांचा अधिराज्य असलेला हा पॅलेस्टाईनचा प्रदेश ब्रिटिशांच्या टाचेखाली आला. त्यावेळी आर्थर बाल्फर हे ब्रिटिशांचे परराष्ट्र मंत्री होते. त्यांच्याकडे ऑर्गनायझेशननी पॅलेस्टाईनच्या प्रदेशाची यहुदी राष्ट्राच्या स्थापनेसाठी मागणी केली. त्या काळात ब्रिटिशांच्या वसाहती भारत, श्रीलंका, ब्रह्मदेश, सिंगापूर, आफ्रिकेतलं केनिया, टांझानिया, त्याशिवाय ओमान, बहारीन, एडन, कुवेत अशा अनेक ठिकाणी होत्या. ह्या सगळ्यांवर नियंत्रण ठेवायचं तर सुएझ कालव्याची गरज ब्रिटिशांना होती आणि हा कालवा आणि आजूबाजूचा परिसर अरबांच्या मालकीचा होता. आपल्या लष्करी बळाच्या धाकाने ब्रिटिशांनी या अरबांना दाबून ठेवलं असलं तरी त्यांना अरबांशी मैत्रीपूर्ण संबंधही ठेवायचे होते. त्यामुळे अरबांना दुखावून यहुद्यांना अरबांच्या वर्चस्वाखाली असलेला पॅलेस्टाईन कापून दिला तर न भरून येणारी दरी निर्माण होण्याचा संभव होता. हे टाळण्यासाठी ब्रिटिशांनी झिओनिस्ट ऑर्गनायझेशन पुढे 2 वेगवेगळे पर्याय ठेवले. पहिला पर्याय होता सायनाईच्या प्रदेशाचा आणि दुसरा पर्याय होता आफ्रिकेतल्या युगांडाचा. इजिप्तच्या मालकीच्या असलेल्या सायनाई हा उजाड आणि वैराण अशा प्रदेशात इजिप्तला बिलकुल रस नव्हता. प्राणीही जिथे राहायला कचरतात तिथे मनुष्य कशी काय वस्ती करणार? अर्थातच ह्या पर्यायाला नकार घंटा ऑर्गनायझेशननी वाजवली. आफ्रिकेतील युगांडाचा पर्यायही तसा यहुद्यांसाठी मानहानिकारकच होता. मग ह्या दोन्ही पर्यायांचा विचार करण्याऐवजी आपले परमपितामह अब्राहमची पुण्यभूच आपल्याला मिळावी ही मागणी पुन्हा नेटाने पुढे रेटली गेली. त्या जागेत यहुद्यांच्या दृष्टीने धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जेरुसलेम ह्या शहराचाही समावेश असावा असा आग्रह कायम ठेवला. पण हा आग्रह म्हणजे ब्रिटिशांच्या दृष्टीने धर्मसंकट होतं, कारण त्या शहरातच ख्रिस्ती धर्माचा उदय झाला होता. मुसलमानांच्या दृष्टीने पैगंबरांनी ह्याच शहरातून स्वर्गारोहण केलं होतं. म्हणजे ह्या दोन्ही धर्मांचे अनुयायी ह्या शहरावरला आपला हक्क सोडणं शक्य नव्हतं. यहुद्यांना खुश करण्यासाठी अगदी स्वप्नात देखील धूर्त इंग्रज ही मागणी मान्य करणं शक्य नव्हतं. त्यांनी ती मागणी फेटाळलीच.
पण तसं तर आपल्या देशात असलेल्या यहुद्यांचा प्रश्न ब्रिटिशांना सोडवायचाच होता. शेवटी 1917 मध्ये ऑर्थर बाल्फर यांनी पॅलेस्टाईनची फाळणी करण्याचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवला आणि तो मान्यही करून घेतला. यहुद्यांना जेरुसलेम मिळालं नसलं तरी ही मोठी सिद्धीच म्हटली पाहिजे. मात्र या कृत्याने अरब जगतात संतापाची लाट उमटली. अर्थात ब्रिटिशांच्या आधुनिक लष्करी ताकदीपुढे मध्ययुगीन मानसिकतेत जगणाऱ्या अरबांची मात्रा चालणं तसं अवघडच होतं. तसं असलं तरी यहुदी प्रजेला त्यांचं पवित्र शहर जेरुसलेम न मिळणं आणि अरबांमध्ये त्यांच्याविषयीचा संताप खदखदत राहणं या 2 बाबींमुळे पॅलेस्टाईनच्या प्रदेशात पुढे कायम अशांततेचं वातावरण राहणार होतं. 1930 पर्यंत जवळपास लाखाहून जास्त यहुदी पॅलेस्टाईनमध्ये आल्याचं सांगितलं जातं. अरबांच्या रागाचं कारण यहुद्यांची वाढती संख्या हे असलं तरी हेच अरब आपल्या जमिनी पैशांच्या मोबदल्यात यहुद्यांना खुशाल विकत होते. यहुदी पॅलेस्टाईनमध्ये येत होते आणि अरबांना जबरदस्तीने हकलून लावण्याऐवजी कायदेशीरपणे जमीन खरेदी करत होते. त्यासाठी अमेरिकेतल्या धनवान यहुद्यांनी स्थापन केलेल्या ज्युईश नॅशनल फंडमधून पैसा पुरवला जात होता. ज्युईश फंडातून येणारा पैसा आणि युरोपातून पॅलेस्टाईनमध्ये स्थलांतरित होणारं यहुदी बुद्धिधन यामुळे यहुद्यांचं स्थान बळकट होत जाणार होतं. यहुद्यांच्या सततच्या आगमनाने अरब यहुदी लोकसंख्येचं गुणोत्तर वेगाने बदलायला लागलं होतं आणि तशीच अरबांमधली अस्वस्थताही वाढू लागली होती. या आगीत तेल ओतण्याचं काम झालं ते अरबस्थानातल्या वाळवंटी प्रदेशात खनिज तेलाचे साठे मिळू लागल्यानंतर. ब्रिटनला असलेली पेट्रोलियम पदार्थांची गरज ते मिळवण्यासाठी ब्रिटिश कंपन्यांना अरब देशातून मिळालेले ठेके हे सगळं पाहता स्वार्थी ब्रिटिश अरबांच्या बाजूनी पक्षपाती धोरण आखतील हे नक्की होतं आणि त्याची प्रचिती यहुद्यांना लवकरच आली. 1939 मध्ये महायुद्धाला तोंड फुटल्यानंतर नाझी जर्मनीत यहुद्यांचं मोठं शिरकाण होतंय हे जगजाहीर असतानाही ब्रिटिशांनी त्याच वर्षी येत्या 5 वर्षात फक्त 75,000 यहुदी पॅलेस्टाईनमध्ये येऊ शकतील आणि त्यानंतर त्यांना पॅलेस्टाईनमधल्या अरबांची परवानगी घ्यावी लागेल असं जाहीर केलं. हा यहुद्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच प्रकार होता आणि ब्रिटिशांच्या स्वार्थी नीतिमत्तेचा नमुनाही. हिटलरच्या यहुद्यांविषयीच्या तिरस्काराने युरोपातल्या 60 लाख यहुद्यांचा जीव घेतला हे जेवढं खरंय तेवढंच त्यासाठी ब्रिटिशांचं स्वार्थी राजकारणही जबाबदार आहे हे विसरून चालणार नाही. पॅलेस्टाईनचा मार्ग ब्रिटिशांनी बंद केल्यामुळे हिटलरच्या पाशवी पंजातून पळून जायला यहुद्यांना संधीच उपलब्ध झाली नाही. ब्रिटिश यहुदी आणि अरबांशीही उंदरा मांजराचा खेळ खेळण्यात मग्न होते. आता पॅलेस्टाईनमधल्या अरबांबरोबरच ब्रिटिशांशीही त्यांचा संघर्ष झडू लागला आणि या संघर्षाचं नेतृत्व पोलंडमधून पॅलेस्टाईनमध्ये आलेल्या डेव्हिड बेन गुरियन यांनी घेतलं. कणखर मनोवृत्तीच्या बेन गुरियन यांचं नेतृत्व यहुद्यांसाठी खूपच मोलाचं ठरलं. त्यांनी हॅगानाची स्थापना केली. हॅगाना ही लष्करी संघटना होती. यहुदी वसाहतींचं रक्षण करणं हेच हॅगानाचं मुख्य काम होतं. सुरुवातीला या संघटनेत 45,000 जण होते. हे लोक काही साधे सुधे नव्हते. युरोपात असताना त्यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलेलं होतं. हॅगानाला लागणारा शस्त्र सरंजाम वर्ल्ड झिओनिस्ट ऑर्गनायझेशन पाठवत होती. ब्रिटिशांनी घालून दिलेली मर्यादा ओलांडून जेव्हा युरोपातून जहाजांमार्फत आणखी यहुद्यांना पॅलेस्टाईनमध्ये आणण्याचा प्रयत्न होऊ लागला तेव्हा हॅगाना त्यांना सुरक्षित उतरवून घेण्यात महत्वाची भूमिका घेऊ लागली. ह्या संघटनेला पॅलेस्टाईनमधल्या यहुद्यांचं रक्षण अरब आणि ब्रिटिश दोघांपासूनही करायचं होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर परिस्थिती हळूहळू बदलत गेली. ब्रिटिशांना आपल्या वसाहतीतून गाशा गुंडाळायला लागला आणि तसंच 15 फेब्रुवारी 1947 मध्ये ब्रिटिशांनी आपला बाड बिस्तारा गुंडाळून पॅलेस्टाईनमधून पाय काढता घेतला.
जाता जाता त्यांनी पॅलेस्टाईनचा सर्व बोजा संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिरावर टाकून दिला. ब्रिटिशांनी फक्त कागदी नकाशावर सीमा आखून यहुदी आणि अरबांनाही खेळवत ठेवण्याचं धोरण स्वीकारलेलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाने कागदी नकाशावर आखलेल्या सीमा प्रत्यक्ष जमिनीवर आखायच्या ठरवल्या आणि त्याची अंमलबजावणीही सुरू केली. त्यासाठी लोकसंख्या हा निकष लावण्यात आला आणि त्यानंतर पॅलेस्टाईनचं जे विभाजन झालं त्याप्रमाणे यहुद्यांच्या वाट्याला 14,760 चौरस किलोमीटर तर अरबांच्या वाट्याला 11,150 चौरस किलोमीटर इतका प्रदेश आला. आता तसा या वर्गवारीला काहीच अर्थ नव्हता, कारण दोन्ही प्रदेशात कमी जास्त प्रमाणात दोन्ही धर्मांच्या लोकांची वस्ती होतीच. दोन्ही समाज भौगोलिकदृष्ट्या वेगळे पडलेच नसल्याने त्यांच्यातली भांडणं संपणंही शक्य नव्हतं. अरबांच्या असंतोषाने नंतर उग्र स्वरूप धारण केलं. अरबांच्या निदर्शनांना सुरुवात झाली. त्याचं नेतृत्व करणाऱ्या शेख साबरी अब्दीन यांनी पॅलेस्टाईनची फाळणी रद्द करण्याची तर मागणी केलीच, पण यहुद्यांनी स्वतःच पॅलेस्टाईन सोडून जावं, नाहीतर आम्हीच त्यांना समुद्रात बुडवून टाकू अशी धमकीही दिली. आणि नंतर तर अरब आणि यहुद्यांमध्ये यादवी युद्धच सुरू झालं. संयुक्त राष्ट्रसंघात त्याचे पडसाद उमटू लागले. सूर पॅलेस्टाईनचं विभाजन रद्द करण्याचा होता. आजूबाजूची अरब राष्ट्र आपल्या जातभाईंच्या बाजूने उभी राहिली होती. त्यांचा दबाव वाढत होता. त्याला पुरेसं यश येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी आपल्या भात्यातलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. हे अस्त्र म्हणजे खनिज तेल आणि पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा आपण बंद करू असं म्हटल्यावर अमेरिका आणि ब्रिटनला त्यांच्या पुढे नमतं घ्यावं लागलं. त्यांनी विभाजनाचा निर्णय बदलण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या. विभाजनाचा निर्णय बदलला जाईल हे नक्की होत होतं आणि ह्या जाणीवेनेही बेन गुरियन यांच्या पोटात भीतीने खड्डा पडला. काळ अटीतटीचा होता. यहुदी प्रजेच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जायचा धोका निर्माण झाला होता. तो खरोखरच जर का निघून गेला तर पुन्हा निराश्रित म्हणून यहुद्यांना अरबांच्या दयेवर जगावं लागणार होतं. जो काय निर्णय घ्यायचा तो तडकाफडकी आणि ठामपणे घ्यावा लागणार होता. सगळं ठरणार होतं ते बेन गुरियन यांच्या निर्णय क्षमतेवर. कणखर स्वभावाच्या डेव्हिड बेन गुरियन यांनी ठाम निर्णय घेतला आणि प्रत्यक्षातही आणला. संयुक्त राष्ट्रसंघात पॅलेस्टाईनचं विभाजन रद्द व्हायच्या आधीच 14 मे 1948 रोजी संध्याकाळी 4 वाजता इस्रायल देशाच्या स्थापनेची घोषणा त्यांनी करून टाकली आणि आपणच या नव्या देशाचे कार्यकारी पंतप्रधान आहोत अशी घोषणाही त्यांनी केली. हा सोहळा जास्त वेळ चालला नाही. केवळ अर्ध्या तासात तो आटोपता घेण्यात आला. तसंही समारंभात मशगूल होण्याची ती वेळच नव्हती. यहुदी राष्ट्राच्या स्थापनेनंतर अरब राष्ट्र बिथरतील आणि लष्करी आक्रमण करतील ही काळ्या दगडावरली रेघ होती. तेव्हा समारंभ आटोपता घेऊन बेन गुरियन तेल अवीव इथे असलेल्या लष्करी मुख्यालयात निघून आले. तिथे अरब राष्ट्रांच्या प्रबळ लष्करी आक्रमणाला तोंड देण्यासाठी लष्करी व्यूहरचना आखली जात होती. यानंतर इस्रायलने अनेक आक्रमणांना, लढायांना, चकमकींना तोंड देत एकीकडे स्वतःची प्रगती साधली, ती आपल्या अत्यंत कर्तव्यदक्ष आणि प्रभावी अशा मोसाद ह्या गुप्तहेर यंत्रणेच्या माध्यमातून. आपण ऐकत होतात ऐतिहासिक पार्श्वभूमी हे प्रकरण अत्यंत संक्षिप्त स्वरूपात. पुस्तकाचं नाव आहे इस्रायलची मोसाद. लेखक पंकज कालुवाला. हे पुस्तक वाचण्यासाठी परममित्र प्रकाशनच्या स्वातीताई जोशी यांनी अनुमती दिली, याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. ऐतिहासिक पार्श्वभूमी हे संपूर्ण प्रकरण वाचण्यासाठी आणि मुख्य म्हणजे मोसादची थरारक कामगिरी वाचण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. इस्रायलची मोसाद.